हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मधील जी क्वेश्चन नंबर 4 पासूनची पुढची एक्झाम्पल आहे ती बघणार आहे. तर आता बघा, तुमचा 9th स्टँडर्डचा जो 5th नंबरचा मॅथ्स 1चा 5th नंबरचा जो चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, त्याच्यामध्ये आपण फर्स्ट व्हिडिओ जो बघितलेला आहे, मला जो फर्स्ट व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यामध्ये ह्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. ह्या चॅप्टरचं काय बघितलेलं आहे? इंट्रोडक्शन. ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण चॅप्टरच्या नावाच्या अर्थापासून सगळं इन डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. लिनियर कुणाला म्हणायचं, इक्वेशन कुणाला म्हणायचं, त्यानंतरनं व्हेरिएबल कुणाला म्हणायचं, कोएफिशियंट कुणाला म्हणायचं, त्यानंतरनं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स सॉल्व्ह करायच्या दोन मेथड आहेत. कोणकोणत्या? तर इलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड. त्या दोन मेथड एकच एक्झाम्पल दोन्ही मेथडनं सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कंपॅरिझन करताना बरं पडेल की कोणती मेथड तुम्हाला इझी वाटते आणि कोणती मेथड डिफिकल्ट आहे. त्यानंतरनं तुम्हाला क्वेश्चन देताना कसा क्वेश्चन देतात की सॉल्व्ह द फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन. तुम्हाला कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करायचं असा क्वेश्चन नसतोय. मग कोणती इलिमिनेशन मेथड वापरायची का सबस्टिट्यूशन मेथड वापरायची, त्या दोन्ही मेथडचा अर्थ काय आहे, कोणती मेथड इझी आहे आणि कोणत्या मेथडनं जायचं, त्यानंतरनं जनरल फॉर्म काय आहे इक्वेशनचा, त्यानंतर सायमल्टेनियस इक्वेशन कुणाला म्हणायचं, तसंच इक्वेशन सॉल्व्ह करण्याची तुम्हाला एक ट्रिक देखील सांगितलेलं आहे. म्हणजे त्या दोन इक्वेशनची ऍडिशन कधी करायची आणि सबस्ट्रॅक्शन कधी करायची, ती जर ट्रिक तुम्हाला आली तर कोणतंही जर लिनियर इक्वेशन दिलं तर तुम्ही लगेच काय करू शकणार आहे, सॉल्व्ह करू शकणार आहे. त्यासाठी तो व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. पूर्ण ह्या चॅप्टरचा हा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ बघितलासा तर ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला कोणतं पण इक्वेशन सॉल्व्ह करताना सायमल्टेनियस इक्वेशन, ती वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये असू देत, नाही तर प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये असू देत, कोणताही इक्वेशन सॉल्व्ह करताना तुम्हाला अडचण येणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. त्यानंतरनं जो आपण व्हिडिओ सेकंड टाकलेला आहे त्या सेकंड व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 आहे. ऑल प्रॅक्टिस सेट ह्या एका व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे हा देखील व्हिडिओ जाऊन चेक करा. त्यानंतरनं जो व्हिडिओ 3 टाकलेला आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 5.2 मधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 3 बघितलेत. बघा, क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 3 बघितल्यात आणि आजचा जो हा चौथा व्हिडिओ आहे या चॅप्टरचा त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 पासूनचे पुढचे क्वेश्चन आहेत ते आपण बघणार आहेत. त्यामुळे हे जर व्हिडिओ बघितला नसतील हे जाऊन व्हिडिओ बघा, तुमची प्रत्येक कन्सेप्ट काय होईल, क्लिअर होईल. प्रत्येक कॅल्क्युलेशन तुम्हाला एकदम इझी लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे हे आधीचे व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 4. तर बघा काय क्वेश्चन नंबर 4 दिलाय, द टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक्स. काय सांगितलंय बघा, टोटल नंबर्स दिलेत तुम्हाला कुणाचे, लायन अँड पिकॉक इन अ सर्टन झू. झू म्हणजे काय तर प्राणी संग्रहालय. तर एका प्राणी संग्रहालयातील तुम्हाला लायनची संख्या आणि पिकॉकची संख्या एकूण दिल्या. टोटल म्हणजे काय सांगितलंय, एकूण. ती किती दिल्या तर 50. मग आता तुम्हाला माहित आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की वर्ड प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, इक्वेशन नुसार कशी कंडिशन तयार करायची, साइन कशी द्यायची, हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे ते व्हिडिओ जाऊन बघा. तर आता बघा, फर्स्ट कंडिशन तुम्हाला कुठून कुठेपर्यंत दिल्या बघा, द पासून 50 पर्यंत इथपर्यंत तुम्हाला फर्स्ट कंडिशन दिल्या. काय सांगितले फर्स्ट कंडिशन मध्ये, तर लायन आणि पिकॉकची टोटल म्हणजे साइन कोणतं वापरतोय आपण, प्लस का मायनस. एकूण जर किंमत काढायची असेल तर आपण साइन कोणतं वापरतोय, प्लस साइन वापरतोय, बरोबर आहे. मग त्या दोघांची एकूण किंमत दिली आपल्याला, किती दिल्या, 50. म्हणून मी फर्स्टला साइन कोणतं वापरणार, फर्स्ट इक्वेशन मध्ये प्लस. पुढची सेकंड कंडिशन काय दिलं बघा, इथून द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140. आता बघा त्यांचं लेग्स सांगितलेत. लेग्स म्हणजे काय तर पाय. आता तुम्हाला माहित आहे लायनला किती लेग्स असतात, 4, आणि पिकॉकला किती लेग्स असतात, 2. त्याच्यानुसार आपल्याला इक्वेशन तयार करायला पाहिजे आणि त्याची टोटल दिल्या. बघा टोटल म्हणजे इथं पण तुम्हाला कोणतं साइन वापरायला पाहिजे, प्लसच. फर्स्ट इक्वेशन मध्ये पण प्लस साइन आणि सेकंड इक्वेशन मध्ये पण कोणतं साइन वापरणार, प्लस. किती दिल्या, 140. फाइंड काय करायचंय बघा, फाइंड द नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक इन द झू. आता बघा इक्वेशन एक्झाम्पल सॉल्व्ह करताना फर्स्ट तुम्हाला मी काय करायचं म्हणून सांगितलंय की जे तुम्हाला फाइंड करायचंय त्याच्यासाठी कोणते तरी व्हेरिएबल काय करायचं, कन्सिडर करायचं. मग काय आपल्याला फाइंड करायचं आहे तर लायनची संख्या आणि पिकॉकची संख्या आपल्याला काय करायची आहे, फाइंड. मग त्याच्यासाठी आपण व्हेरिएबल कन्सिडर करूया. काय काय व्हेरिएबल कन्सिडर करूया तर एक्स आणि वाय. मग आता बघा आन्सर लिहिताना लेट
द नंबर ऑफ लायन्स बी एक्स, लायनच्या संख्येला आपण काय कन्सिडर करूया एक्स, अँड द नंबर ऑफ पिकॉक बी वाय, लायनच्या संख्येला कन्सिडर केलंय एक्स आणि पिकॉकच्या संख्येला काय कन्सिडर केलंय वाय. आता दोन कंडिशन नुसार दोन इक्वेशन तयार करूया आणि ती दोन इक्वेशन काय करायची सॉल्व्ह करायची. मग बघा फ्रॉम फर्स्ट कंडिशन, काय सांगितलं बघा फर्स्ट कंडिशन कुठून कुठेपर्यंत आहे द पासून 50 पर्यंत. पहिल्यांदा बघा टोटल सांगितल्या, टोटल म्हणून कोणतं साईन वापरायचं प्लस, कुणाची टोटल तर नंबर ऑफ लायन अँड नंबर ऑफ पिकॉक. मग आता बघा नंबर ऑफ लायनला मी काय कन्सिडर केलंय एक्स म्हणून मी इथं लिहिलं एक्स, आणि नंबर ऑफ पिकॉकला काय कन्सिडर केले तर वाय कन्सिडर केले, इज इक्वल टू बघा लायनची संख्या आणि पिकॉकची संख्येची टोटल, टोटल म्हणून साईन वापरलं मी प्लस, किती दिल्या संख्या तर 50 म्हणून ह्याला इक्वेशन नंबर दिले 1. किती इक्वेशन दिले 1. आता हे झालं फर्स्ट कंडिशन. त्यानंतर बघा फ्रॉम सेकंड कंडिशन, आता बघा काय सांगितले टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140. आता मला सांगा की लायनला किती लेग असतात 4 असतात. मग बघा लेग्स सांगितलेत म्हणून लायनला लेग किती असतात 4, मग 4 ला नंबर ऑफ लायन्सने मल्टिप्लाय करायचं. मग नंबर ऑफ लायन्स किती आहेत एक्स, मग बघा 4x. परत बघा दुसऱ्या कंडिशन मध्ये पण शब्द कोणता वापरलाय टोटल, मग टोटल म्हणून साइन कोणतं वापरायचं प्लस वापरायचं. परत पिकॉकचं पण लेग्स, मग पिकॉकला लेग्स किती असतात 2 असतात, मग पिकॉकच्या संख्येला आपण काय कन्सिडर केले वाय, मग 2 × वाय काय लिहिणार 2y आणि इज इक्वल टू त्यांच्या लेग्सची संख्या किती दिल्या 140. आता हे झालं तुमचं सेकंड कंडिशन नुसार सेकंड इक्वेशन. आता बघा हे इक्वेशन मला थोडं इझी करायचं आहे. मग अशी कोणती संख्या आहे की त्याला तिन्हीला पण भाग जाईल, 2 न जातोय का बघा जातोय, मग काय लिहूया डिवायडेड बोथ साइड्स बाय 2. आता बघा 2 ने डिवाइड करूया 4x/2 प्लस 2y/2 इज इक्वल टू 140/2. मग आता बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4. परत बघा ह्या 2 ला हा 2 कॅन्सल होणार आहे. परत बघा 2 1 जा 2, 2 7 जा 14 आणि वरती 0. मग काय काय इक्वेशन मिळालं बघा 2x + y इज इक्वल टू 70. आता ह्याला इक्वेशन नंबर दिव्या 2. आता बघा फर्स्ट इक्वेशन मिळालं, सेकंड इक्वेशन मिळालं. आता ही दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. मग काय सांगितलं इक्वेशन सॉल्व्ह करताना तीन बघा फर्स्ट प्रॅक्टिस सेट 5.1च्या ह्याच्यामध्ये दोन इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे त्याचे तुम्हाला 3 स्टेप सांगितलेले आहेत. त्या 3 स्टेपचा यूज केला असेल तर कोणतेही इक्वेशन तुम्ही काय करू शकताय सॉल्व्ह करू शकताय. त्यामुळे तो व्हिडिओ जाऊन बघा. आता बघा पहिल्यांदा तुम्ही काय चेक करायचं पहिल्या स्टेपला की व्हेरिएबलचं कोएफिशियंट बघायचं. मग आता बघा इथं एक्सचं कोएफिशियंट किती आहे 1 आणि इथं एक्सचं कोएफिशियंट किती आहे 2. सेम आहे का नाही. आता वायचं बघूया. इथं वायचं कोएफिशियंट आहे 1 आणि इथं पण वायचा कोएफिशियंट किती आहे तुमचा 1. म्हणजे दोन्हीपैकी एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय सेम. कुणाचा सेम आहे वायचा. कोएफिशियंट दिलेलं नसते तेव्हा किती असते 1. बघा इथं पण 1 आणि इथं पण 1 आहे. म्हणजे तुम्हाला सेम करायची गरज आहे काय नाही. कुणाचा सेम आहे वायचा. मग दुसऱ्या स्टेपला काय करायचं साइन बघायचे. कुणाचं सेम केलाय वायचा. मग वायची साइन बघा इथं पण प्लस आणि इथं पण काय प्लस. म्हणजे दोन्ही पण साइन काय झाले सेम. मग सेम साइन असतील तर त्या दोन इक्वेशनची तुम्हाला काय ट्रिक सांगितल्या. सेम साइन असेल तर काय करायची सबस्ट्रॅक्शन करायची. आता बघा ह्या दोन इक्वेशनच्या आपण काय करूया सबस्ट्रॅक्शन. मग बघा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. दुसऱ्यातनं पहिलं इक्वेशन काय करूया सबस्ट्रॅक्शन. मग बघा दुसरं इक्वेशन काय दिले 2x + y इज इक्वल टू काय दिले 70. तर सबस्ट्रॅक्शन करायचे साइन दिलं मायनस. परत बघा x + y इज इक्वल टू 50. आता तुम्हाला माहित आहे सबस्ट्रॅक्शन करताना खालची साइन काय करायची चेंज. जे तुमचं सेकंड इक्वेशन आहे त्याची साइन काय करायची चेंज. मग बघा हा प्लस आहे. प्लस असेल तर काय करायचं मायनस आणि मायनस असेल तर प्लस. मग बघा हा +x आहे इथं केलं मायनस. परत इथे बघा प्लस आहे म्हणून इथं केलं मायनस आणि हा प्लस आहे इथं पण काय केलं मायनस. आता साइन बघताना कोणतं साइन बघायचं फर्स्ट आणि लास्ट. कोणतं साइन बघायचं तर फर्स्ट आणि लास्ट. मग बघा हा 2x आणि हा मायनस. बघा प्लस मायनस मायनस 2 - 1 आन्सर किती येणार आहे 1. म्हणजे फक्त किती लिहिणार आहे x. परत बघा
हा प्लस वाय आणि हा मायनस वाय. प्लस मायनस मायनस म्हणजे वाय मायनस वाय. आन्सर किती किती येणार आहे 0. आपण 0 वाय लिहित नाही म्हणजे हा व्हेरिएबल तुमचा काय झाला, कॅन्सल झाला. इज इक्वल टू बघा प्लस मायनस मायनस 70 मायनस 50. आन्सर किती येणार आहे आपलं 20 आन्सर येणार आहे. म्हणजे एक्सचा आन्सर एक्स इज इक्वल टू किती आन्सर मिळाले आपल्याला 20. आता एका व्हेरिएबलचं आन्सर मिळालंय. आता दुसऱ्या व्हेरिएबलचं कसं काढायचं बघा. ही व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला सेकंड व्हेरिएबलचं आन्सर मिळते. बरोबर आहे. मग आता बघा एक्स इज इक्वल टू 20 तुम्ही इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट केलं तरी चालते किंवा सेकंड मध्ये पुट केलं तरी चालते. तुम्हाला कोणाचं आन्सर मिळून जाते वायचं. मग बघा एक्स इज इक्वल टू 20 पुट इन इक्वेशन 1. आता बघा इक्वेशन 1 काय दिलंय तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 50. आता बघा व्हॅल्यू पुट करूया. एक्सची व्हॅल्यू आहे 20 प्लस वाय इज इक्वल टू 50. मग बघा हा वाय ॲज इट इज ठेवला, हा प्लस 20 त्या साईडला गेल्यानंतर मायनस. बघा 50 मायनस 20 म्हणजेच वायचा आन्सर किती मिळणार आहे आपल्याला. वायचा आन्सर किती मिळणार आहे तर 30. मग बघा तुम्हाला काय फाइंड करायचं होतं, नंबर ऑफ लायन्स अँड नंबर ऑफ पिकॉक्स. मग मला सांगा त्या झू मध्ये किंवा प्राणी संग्रहालयामध्ये लायनची संख्येला आपण कन्सिडर केलं एक्स. किती लायन्स असणार आहेत 20 लायन असणार आहेत. आणि पिकॉकच्या संख्येला वाय कन्सिडर केले मग पिकॉक किती असणार आहे 30. मग खाली आन्सर लिहिताना तुम्हाला कसं शिकवलंय काय लिहायचं देअरफॉर ही जी कन्सिडर केल्याचं इक्वेशन ती 2 आहे तशीच लिहायची आणि फक्त इथे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय करायच्या पुट करायच्या. म्हणजे बघा द नंबर ऑफ लायन्स बी किती लिहिणार आहे 20 अँड नंबर ऑफ पिकॉक बी 30. हा होतो तुमचा क्वेश्चन नंबर 4. बघा इन डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. लक्षात आलं का बघा. काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचार. तर बघा हा होता क्वेश्चन नंबर 4. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 5. आता बघा क्वेश्चन नंबर 5 काय सांगितले बघा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये संजय गेट्स फिक्स्ड मंथली इन्कम. बघा संजय नावाचा एक मुलगा असं कन्सिडर करा आणि त्याला महिन्याला काहीतरी ठराविक पगार आहे. फिक्स्ड मंथली इन्कम म्हणजेच काय प्रत्येक महिन्याला त्याला ठराविक काय आहे फिक्स असा पेमेंट आहे पगार आहे. पुढे काय सांगितलंय बघा एव्हरी इयर देअर इज अ सर्टन इन्क्रीमेंट इन हिज सॅलरी. म्हणजेच काय एव्हरी इयर म्हणजेच काय प्रत्येक वर्षाला त्याच्या सॅलरीमध्ये म्हणजे पगारामध्ये काहीतरी इन्क्रीमेंट होते. इन्क्रीमेंट होत्या म्हणजेच काय होत्या तर वाढ. इन्क्रीमेंट काय होत्या वाढ होत्या. काहीतरी ठराविक पैसे प्रत्येक वर्षाला त्याच्या पगारामध्ये काय होतात वाढ होतात असं सांगितले. पुढं आफ्टर 4 years हिज मंथली सॅलरी वॉज ₹4,500. म्हणजे 4 वर्षांनंतरनं त्याला प्रत्येक महिन्याला किती पगार आहे म्हणून सांगितले 4,500. मंथली म्हणले बघा. मंथली म्हणजे प्रत्येक महिन्याला किती पगार आहे 4,500. अँड आफ्टर 10 years हिज मंथली सॅलरी बिकम्स ₹5,400. बघा 4 वर्षानंतर त्याचा पगार प्रत्येक महिन्याला किती आहे 4,500 आणि 10 वर्षानंतरनं त्याचा पगार किती आहे प्रत्येक महिन्याला 5,400. फाइंड काय करायला सांगितले बघा फाइंड हिज ओरिजिनल सॅलरी अँड इयरली इन्क्रीमेंट. म्हणजे त्याचा मूळ पगार किती होता आणि इयरली इन्क्रीमेंट म्हणजे प्रत्येक वर्षाला त्याच्या पगारामध्ये किती वाढ झाली हे तुम्हाला काय करायचंय फाइंड करायचं आहे. जरी क्वेश्चन मोठा दिसत असेल तर आन्सर अजिबात त्याचं मोठं नाहीये, एकदम इझी क्वेश्चन आहे. फर्स्ट आपण मी सांगितलंय त्या स्टेपनुसार जाऊया. पहिल्यांदा काय करायचं जे फाइंड करायचंय त्याच्यासाठी व्हेरिएबल कन्सिडर करायचं. मग बघा काय फाइंड करायचं आहे तर ओरिजिनल सॅलरी आणि इयरली इन्क्रीमेंट. म्हणजे फाइंड करायचं आहे त्याला एक्स आणि वाय कन्सिडर करूया. मग ओरिजिनल सॅलरीला काय कन्सिडर करणार एक्स आणि इयरली इन्क्रीमेंटला काय कन्सिडर करणार वाय. मग बघा आन्सर मध्ये लेट द ओरिजिनल सॅलरी बी एक्स आणि अँड इयरली इन्क्रीमेंट बी वाय. बघा एक्स आणि वाय आपण काय केलं कन्सिडर. आता
फर्स्ट कंडिशन काय सांगितलं बघा तुम्हाला, आफ्टर 4 इयर्स इथून सांगितलं बघा, आफ्टर 4 इयर्स इज मंथली इन सॅलरी वॉज 4,500. मग आता बघा फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय सांगितले बघा, फर्स्ट कंडिशन मध्ये आफ्टर 4 इयर्स हिज मंथली सॅलरी वॉज 4,500. म्हणजे 4 वर्षानंतर ना त्याचा पगार किती सांगितलाय, 4,500. आता बघा पगार जेव्हा वाढणार आहे तेव्हा त्याच्या मूळ पगारामध्येच वाढणार आहे का फक्त वाढलेला पगार त्याला देणार आहे, नाही. म्हणजे जो त्याचा मूळ ओरिजिनल जो पगार असेल त्याच्यामध्ये जो काय वाढीव पगार असेल तो ऍड करून त्याला पगार मिळत असणार आहे, बरोबर आहे. मग बघा त्याचा ओरिजिनल सॅलरीला आपण काय कन्सिडर केलंय, ओरिजिनल सॅलरीला तर एक्स कन्सिडर केले. पगार वाढलाय म्हणजे साईन कोणतं देणार आहे, प्लस. इन्क्रीमेंट झालंय म्हणून सांगितलंय म्हणून साईन कोणतं देणार, प्लस. वाढलाय कमी झालं असेल तर कोणतं साईन दिलं असेल, मायनस. परत किती वर्षानंतर वाढलाय बघा, आफ्टर 4 इयर्स. बघा 4 वर्षानंतर त्याचा पगार काय झालाय म्हणून सांगितले, वाढलाय. मग आता बघा इयरली इन्क्रीमेंटला आपण काय कन्सिडर केलंय, वाय. किती वर्षानं वाढलाय, 4 वर्षानंतर. म्हणजे 4 ला आपण कितीने मल्टिप्लाय करणार, वाय. बघा 4y इज इक्वल टू किती झालाय पगार, तर 4,500. याला इक्वेशन नंबर दिला 1. आता ही झाली फर्स्ट कंडिशन. त्यानंतर बघा फ्रॉम सेकंड कंडिशन काय सांगितले बघा, आता आफ्टर 10 इयर्स हिज मंथली सॅलरी बिकम्स 4,500. आता बघा 10 वर्षानंतर ना देखील जेव्हा त्याचा पगार वाढणार आहे तेव्हा त्याच्या मूळ पगारामध्ये वाढ होणार आहे, बरोबर आहे. त्याची जी ओरिजिनल सॅलरी असेल ती आणि त्याला जे काय त्याला वर्षाला इन्क्रीमेंट मिळत असेल ते, त्या दोघांची ऍडिशन केल्यानंतर आन्सर किती येते मग सांगितले, तर 5,400. मग बघा ओरिजिनल सॅलरीला आपण काय कन्सिडर केलंय, एक्स. 10 वर्षानंतर देखील त्याचा पगार काय झाला, इन्क्रीमेंट, म्हणून साईन वापरलं, प्लस 10 इयर्स. मग इयरली इन्क्रीमेंटला आपण कन्सिडर केलंय वाय. मग वायला आता कितीने मल्टिप्लाय करणारा, 10 न. म्हणजे 10y इज इक्वल टू किती पगार झालाय, तर 5,400. याला इक्वेशन नंबर दिला 2. आता बघा 2 कंडिशन नुसार तुम्हाला 2 इक्वेशन मिळालेत. आता फक्त हे इक्वेशन काय करायचे, सॉल्व्ह करायचे. मग इक्वेशन सॉल्व्ह करताना काय स्टेप्स सांगितल्यात, पहिल्यांदा दोन्हीपैकी एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय पाहिजे, सेम. आता बघा व्हेरिएबल कोणकोणते आहेत, एक्स आणि वाय. सेम आहे का बघा कोएफिशियंट, इथं एक्सचा कोएफिशियंट नाही आहे म्हणजे किती असणार आहे, 1. इथं पण बघा एक्सचा कोएफिशियंट नाही आहे म्हणजे किती असणार आहे, 1. परत बघा इथं वायचा कोएफिशियंट आहे 4 आणि इथं पण वायचा कोएफिशियंट किती आहे, 10. मग आता बघा एक्सचा कोएफिशियंट इथं पण 1 आहे आणि इथं पण 1 आहे म्हणजे एक्सचा कोएफिशियंट काय आहे, सेम. सेम करायची गरज आहे काय, नाही. आता काय बघणार तुम्ही, साईन. साईन बघताना कोणतं साईन बघायचं, ज्याचा कोएफिशियंट सेम असेल त्याचं साईन बघायचं. मग बघा ह्याचा कोएफिशियंट सेम आहे एक्सचा, मग एक्सचं साईन बघूया. इथं पण प्लस आणि इथं पण काय आहे, प्लस. दोन्ही पण प्लस प्लस म्हणजे साईन काय झाली तुमची, सेम. मग तुम्हाला माहित आहे जर सेम साईन असतील तर त्या दोन इक्वेशनची काय करायची, सबस्ट्रॅक्शन करायची, बरोबर आहे. मग आता बघा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 म्हणजे दुसऱ्यातनं पहिलं इक्वेशन मी काय करणार आहे, सबस्ट्रॅक्शन. बघा दुसरं इक्वेशन लिहूया, एक्स प्लस 10y इज इक्वल टू 5,400 मायनस बघा एक्स प्लस 4y इज इक्वल टू 4,500. आता यांची सबस्ट्रॅक्शन करायची. तुम्हाला माहित आहे सबस्ट्रॅक्शन करताना साईन काय करायची, चेंज. मग बघा प्लस एक्स आहे इथं होणार मायनस, जिथं प्लस आहे तिथं मायनस आणि मायनस आहे तिथं प्लस. बघा प्लस आहे इथं होणार मायनस, इथं पण प्लस आहे इथं होणार मायनस. बघा प्लस एक्स आणि मायनस एक्स, प्लस मायनस मायनस म्हणजे हा व्हेरिएबल कॅन्सल होणार. परत बघा प्लस मायनस मायनस, 10 मायनस 4 आन्सर किती येणार आहे, 6 आणि इंटू वाय. साईन कोणत्या नंबरचं, बिगर नंबरचं. मग बिगर नंबर कोणता आहे, 10. 10चं साईन आहे प्लस. परत बघा प्लस मायनस मायनस, मग 5,400 मायनस किती करणारा, 4,500 म्हणजे यांची सबस्ट्रॅक्शन येत्या 900. किती येत्या सबस्ट्रॅक्शन, 900. आता बघा मला कुणाचं आन्सर पाहिजे, वायचं. मग वाय मी काय इक्वेशन मिळाले पहिल्यांदा लिहूया, 6y इज इक्वल टू 900. मग आता बघा मला कुणाचं आन्सर पाहिजे, व्हायचं. हा 6 मल्टिप्लिकेशनला आहे, त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे, डिव्हिजनला जाणार आहे, बरोबर आहे. म्हणजे बघा 900/6 बघा 6 1 जा 6, परत बघा 6 1 जा 6, मग 9 मायनस 6 आन्सर किती मिळते, 3. म्हणजे इथं किती झालं, 30. 6 5 जा 30 आणि वरती हा 0 म्हणजेच मला वायचं आन्सर मिळाले 150. आता बघा
एका व्हेरिएबलचं आन्सर मिळाले, दुसऱ्या व्हेरिएबलचं कसं काढायचं, तर ही व्हॅल्यू कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलचं आन्सर मिळणार आहे. बरोबर आहे. आता इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. बघा y इज इक्वल टू 150 पुट इन इक्वेशन 1. काय इक्वेशन 1 आहे बघा, x प्लस 4y इज इक्वल टू 4500. मग बघा जिथं y आहे तिथं काय पुट करूया 150. मग बघा x प्लस 4 इंटू y ची व्हॅल्यू आहे 150 इज इक्वल टू 4500. मग बघा x इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन करूया 150 इंटू 4. 4 0 0 4 5 जा 20 म्हणजे 0 आणि 2, 4 1 जा 4 आणि 2 म्हणजे किती येणार आहे 6. म्हणजे सॉरी इथं साईन येणार आहे प्लस आणि इथं किती येणार आहे 600 इज इक्वल टू 4500. आता बघा मला व्हॅल्यू पाहिजे x ची, हा प्लस आहे त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे मायनस होणार आहे. इथं x लिहा. बघा 4500 मायनस किती करणार आहे 600 म्हणजे x आन्सर काय येणार आहे, ह्या दोघांची 4500 मधून 600 मायनस केल्यानंतर ना आन्सर किती येणार आहे तर 3900 तुमचं आन्सर येणार आहे. आता बघा काय प्रश्न विचारले होते तुमचं की त्याची ओरिजिनल सॅलरी, मग ओरिजिनल सॅलरीला आपण काय कन्सिडर केलं एक्स. मग बघा एक्स आन्सर किती आलं 3900. म्हणजे त्या संजयला ओरिजिनल म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला किती पगार होता तर 3900 एवढा पगार होता. आणि इयरली इन्क्रीमेंट तुम्हाला फाइंड करायचं होतं. मग इयरली इन्क्रीमेंटला आपण काय कन्सिडर केले वाय कन्सिडर केले. म्हणजे प्रत्येक वर्षाला त्याच्या पगारामध्ये किती रुपयांची वाढ होती तर 150 रुपयांची त्याच्या प्रत्येक वर्षाला पगारामध्ये काय होत होती वाढ होत होती. बघा जरी प्रश्न डिफिकल्ट होत असेल तर आन्सर डिफिकल्ट नाही, एकदम इझी आहे. खाली फक्त पूर्ण वाक्यात लिहा. मग अशी जसं मी फर्स्ट एक्झाम्पल मध्ये सांगितलं तसं ही दोन इक्वेशन ॲज इट इज लिहायची आणि त्या एक्सची व्हॅल्यू लिहायची आणि वायची व्हॅल्यू लिहायची आणि इन्क्रीमेंट दिले म्हणजे त्याला युनिट काय देणार तर रुपीज. हा होता तुमचा क्वेश्चन नंबर 5. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 6. हा लक्षात आला काय बघा क्वेश्चन. आता बघा क्वेश्चन नंबर 6 बघूया. काय सांगितलंय द प्राइस ऑफ 3 चेअर्स अँड 2 टेबल्स इज 4500 रुपीज. आता याच्यामध्ये तुम्हाला कशाची इन्फॉर्मेशन दिल्या तर चेअर्स आणि टेबल्स. चेअर्स म्हणजे काय खुर्च्या आणि टेबल. बघा 3 चेअर्स आणि 2 टेबलांची एकूण किंमत दिली तुम्हाला 4500. ही झाली तुमची फर्स्ट कंडिशन. बघा द पासून 4500 रुपीज. परत बघा सेकंड कंडिशन काय सांगितले अँड प्राइस ऑफ 5 chairs and 3 tables is 7000 rupees. बघा परत 5 chairs आणि 3 टेबलची किंमत किती सांगितल्या 7000 रुपीज. आणि फाइंड काय करायचंय बघा फाइंड द प्राइस ऑफ 2 chairs and 2 tables. बघा 2 खुर्च्या आणि 2 टेबलांचे तुम्हाला काय करायचे प्राइस फाइंड करायचे. मग आपण आधी काय करायचं की एका चेअर आणि एका टेबलची व्हॅल्यू फाइंड करायची, प्राइस फाइंड करायची आणि त्याला 2 न मल्टिप्लाय करायचं आणि दोघांची काय करायची ऍडिशन. मग आता बघा जे फाइंड करायला सांगितलंय त्याच्यासाठी आपण व्हेरिएबल कन्सिडर करणार फर्स्ट स्टेपला. आता लक्षात आलं असेल तुमच्या. मग बघा द प्राइस ऑफ चेअर्स बी एक्स आणि त्यानंतर ना द प्राइस ऑफ टेबल्स बी वाय. बघा खुर्च्यांच्या किमतीला मी एक्स कन्सिडर केले आणि टेबलच्या किमतीला काय कन्सिडर केले वाय. आता 2 कंडिशन नुसार 2 इक्वेशन तयार करूया. मग बघा फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय सांगितलं बघा फर्स्ट कंडिशन कुठून कुठेपर्यंत आहे द पासून 4500 रुपीज पर्यंत. मग बघा 3 चेअर्स आणि 2 टेबल्सची किंमत दिल्या 4500. मग त्या दोघांची एकूण किंमत दिल्या म्हणून मी साइन कोणतं वापरणार प्लस. परत बघा 3 चेअर्स मग चेअर्सच्या संख्येला आपण काय कन्सिडर केलंय एक्स. मग 3 इंटू एक्स आन्सर किती येणार आहे 3x. परत 2 टेबल्स म्हणले मग 2 आणि टेबलच्या संख्येला काय कन्सिडर केले वाय म्हणजे काय लिहिणार आहे 2y आणि ह्या दोघांची एकूण किंमत दिली आहे तुम्हाला 4500. याला इक्वेशन नंबर दिला 1. आता बघा फ्रॉम सेकंड कंडिशन आता बघा सेकंड कंडिशन कुठून पर्यंत आहे प्राइस पासून
7,000 रुपीज पर्यंत. परत बघा सेम याच्यासारखंच इक्वेशन, 5 चेअर्स आणि 3 टेबलची एकूण किंमत दिल्या 7,000, मग एकूण किंमत दिल्या म्हणून साईन वापरलं प्लस. परत बघा 5 चेअर्स, मग चेअर्सच्या संख्येला एक्स कन्सिडर केले म्हणजे 5x आणि 3 टेबल्स म्हणजे 3y इज इक्वल टू लिहिणार 7,000. याला इक्वेशन नंबर 2. आता तुम्हाला माहित आहे की 2 इक्वेशन मिळाल्यानंतर कसं पुढची स्टेप काय करायचं की दोन्ही व्हेरिएबल पैकी एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय करायचा, सेम करायचा. मग आता बघा सेम आहे काय, एक्सचा कोएफिशियंट बघा 3 आणि इथं आहे 5, त्यानंतर वायचा बघा 2 आणि किती आहे 3. दोन्हीपैकी एका तरी व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम आहे काय, नाही. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे तर सेम करायला पाहिजे. आता बघा इथं 3 आहे, मी जर मला इथं इथं 3 आहे, इथं किती आहे तुमचं 5 आहे, बरोबर आहे. मग आता बघा इथं जर मला 5 आणायचं असेल तर 3 ला मी कितीने जरी मल्टिप्लाय केलं तर माझा आन्सर 5 येणार आहे काय, तर येणार नाही. किंवा इथं 5 आहे, इथं जर मला 3 आणायचं असेल, इथं 3 आहे म्हणजे इथं पण 3 आणायला पाहिजे, बरोबर आहे. इथं जर मला 3 पाहिजे असेल तर मी 5 ला कितीने जरी मल्टिप्लाय केलं तर आन्सर माझं 3 येणार आहे काय, नाही येणार. आता बघा व्हायचा इथं 2 आहे आणि इथं 3 आहे, 2 ला मी कितीने जर मल्टिप्लाय केलं तर इथं 3 येणार आहे काय, नाही. किंवा 3 ला जर मी कितीने जरी मल्टिप्लाय केलं तर इथं 2 येणार आहे काय, नाही. म्हणजे मी एका कोणत्या तरी इक्वेशनला जर मल्टिप्लाय केलं तर माझा कोएफिशियंट सेम होतोय काय, नाही. मग आता काय करूया बघा, जर 2 ला मी 3 न मल्टिप्लाय केलं, बघा जर 2 ला मी कितीने मल्टिप्लाय केलं 3 न, तर इथं मध्ये माझं काय मिळणार आहे, मला 6 मिळणार आहे. परत बघा इथं 3 आहे, मग 3 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर मला आन्सर 6 मिळणार आहे 2 न. म्हणजे ह्या पूर्ण इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे 2 न. म्हणजे दोन्ही बघा इथं 2 आहे, 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं आन्सर मिळते 6, इथं 3 आहे, 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं पण आन्सर तुम्हाला काय मिळणार आहे 6. म्हणजे कोएफिशियंट काय होणार आहे तुमचा, सेम होणार आहे. ह्याच्या आधीच्या इक्वेशन मध्ये फक्त एका इक्वेशनला मल्टिप्लाय केल्यानंतर सेम होत होता, आता सेम होत नाही. म्हणजे दोन्ही पण इक्वेशनला मल्टिप्लाय करायला पाहिजे. मग बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3 ने मल्टिप्लाय करा. बघा 3 इंटू 3 किती येणार आहे 9x, परत मध्ये साईन प्लस 3 इंटू 2 6y इज इक्वल टू. आता बघा मल्टिप्लिकेशन करूया 3 0 0, परत 3 0 0, 3 5 जा 15 म्हणजे 5 आणि 1, 3 4 जा किती येणार आहे 12 आणि 12 आणि 1 किती येणार आहे 13. याला इक्वेशन नंबर देऊया 3. आता जसं मी पहिल्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं तसं दुसऱ्याला कितीने मल्टिप्लाय करूया 2. मग बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2 मल्टिप्लाय करून सांगा. आता बघा 2 5 जा 10x प्लस 2 3 जा 6y आणि 7 2 जा किती येणार आहे 14,000. याला इक्वेशन नंबर देणार 4. आता बघा इक्वेशन 3 बघा आणि इक्वेशन 4 बघा. आता मी कुणाचा कोएफिशियंट सेम केलाय, वायचा कोएफिशियंट सेम केलाय. मग आता साईन पण कुणाची बघायची, वायची. बघा प्लस प्लस म्हणजे साईन काय झाली सेम. मग सेम साईन असल्यानंतर दोघांची काय करायची, सबस्ट्रॅक्शन करायची. मग आता ह्या दोन इक्वेशनची काय करूया आपण, सबस्ट्रॅक्शन करूया. मग आता बघा काय लिहिणारा तर सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 4 म्हणजे चौथ्यातनं तिसरं इक्वेशन काय करूया सबस्ट्रॅक्ट. बघा काय दिले चौथं इक्वेशन तर 10x प्लस 6y इज इक्वल टू 14,000 मायनस. परत बघा तिसरं इक्वेशन काय आहे तर 9x प्लस 6y इज इक्वल टू 13,500. आता तुम्हाला माहित आहे सबस्ट्रॅक्शन करताना खालची साईन काय करायची, चेंज. मग बघा प्लस आहे इथं होणार मायनस, इथं पण प्लस आहे इथं मायनस, इथं पण प्लस आहे इथं पण मायनस. साईन चेंज करताना विसरायचं नाही, नाहीतर तुमचं आन्सर काय होते रॉंग होते. मग आता बघा हा प्लस आणि हा मायनस, आता फर्स्ट आणि लास्ट साईन बघायचं. हा प्लस आणि हा मायनस, प्लस मायनस मायनस 10 मायनस 9 आन्सर किती येणार आहे एक्स. परत बघा हा प्लस आणि हा मायनस, प्लस मायनस मायनस म्हणजे 6 मायनस 6 आन्सर काय होणार आहे 0 म्हणजे हा व्हेरिएबल कॅन्सल. परत बघा प्लस मायनस मायनस, मग 14,000 मधून 13,500 मायनस केल्यानंतर ना तुम्हाला आन्सर किती मिळते, किती आन्सर मिळणार आहे 500 आन्सर मिळणार आहे बरोबर. आता बघा एक्स आन्सर मिळाले तुम्हाला 500. आता वायचं कसं काढणार आहे तर ही व्हॅल्यू कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला कोणाचा आन्सर मिळणार आहे वायचा आन्सर मिळणार आहे. आता बघा पुट करूया इक्वेशन. बघा
x इज इक्वल टू 500 पुट इन x इज इक्वल टू 500 पुट इन इक्वेशन 1. आता बघा इक्वेशन 1 काय दिले बघा, तर 3x प्लस 2y इज इक्वल टू 4500. जिथं x आहे तिथं काय पुट करणार आहे 500. मग बघा 3 इंटू एक्सच्या जागी पुट केलं 500 प्लस 2y इज इक्वल टू 4500. मग बघा 5 3 जा 15 आणि वरती 20 प्लस 2y इज इक्वल टू 4500. आता बघा 2y ॲज इट इज ठेवला, हा प्लस आहे त्या साईडला गेल्यानंतर ना मायनस होणार आहे, म्हणजे 4500 मायनस 1500. मग बघा 2y इज इक्वल टू, आता 4500 मधून 1500 सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर ना आपल्याला आन्सर किती मिळणार आहे 3000. मला कुणाचा आन्सर पाहिजे वायचं. मग बघा 2 मल्टिप्लिकेशनला आहे त्या साईडला गेल्यानंतर ना डिव्हिजनला अपॉनला 2. मग बघा 2 1 जा 2, परत बघा 2 1 जा 2, रिमाइंडर होणार 1, म्हणजे इथे झालं 10, 2 5 जा 10 आणि वरती 20, म्हणजे वायचा आन्सर किती येणार आहे 1500. वायचा आन्सर किती येणार आहे 1500. आता बघा ही जी तुमच्या व्हॅल्यू आल्या ती 1 चेअर आणि 1 टेबल चली, म्हणजे बघा प्राइस ऑफ 1 चेअर एक्सची व्हॅल्यू किती आली 500, म्हणजे एका खुर्चीची किंमत आहे 500 रुपये आणि प्राइस ऑफ 1 टेबल एका टेबलाची किंमत किती आहे 1500. आता तुम्हाला काय काढायला सांगितलंय तर 2 चेअर्स आणि 2 टेबल्सची व्हॅल्यू. मग बघा द प्राइस ऑफ 2 चेअर्स अँड 2 टेबल्स. मग बघा 2 इंटू चेअर्सची व्हॅल्यू आन्सर किती आहे 500 प्लस तुम्हाला एकूण विचारल्या म्हणून प्लस साईन दिलं 2 इंटू 1500. आता बघा ह्याचा आन्सर किती येणार आहे 1000 प्लस ह्याचा आन्सर किती येणार आहे 3000, म्हणजे आन्सर किती येणार आहे 1000 प्लस 3000. तर आन्सर येणार आहे तुमचं 4000 आणि प्राइस आहे आणि ह्याला युनिट काय देणार आहे तर रुपीज. म्हणजेच काय तर 2 चेअर्स आणि 2 टेबल्सची टोटल प्राइस किती होणार आहे तुमची 4000. असा हा होता आपला क्वेश्चन नंबर 6. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्यात क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6. राहिलेले जे क्वेश्चन आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा एकदम इझी तुम्हाला कॅल्क्युलेशन प्रत्येक स्टेप करून दाखवलेलं आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.